नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झाले। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते, मात्र शनिवारी रात्री शहरी भागातही धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। रात्री सुमारे 10:10 दरम्यान जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडा परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। दरम्यान या भूकंपाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे। शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, भूकंपाची तीव्रता किती होती आणि कोणकोणत्या परिसरात हे धक्के जाणवलेले आहेत? आधी नक्कीच आपण बघितलं तर नाशिक मधल्या गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भाग ज्या ठिकाणी सुरगाणा पेठ या भागांमध्ये खरं तर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते। काल रात्री 10:10 सुमारामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर नाशिक मधल्या ग्रामीण भागासह शहरी भागात देखील हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहे। 4.3 रिश्टर स्केलवर इतकी तीव्रता खरं तर या भूकंपाची होती। एकूण जर बघितलं तर नाशिकच्या शहरी भागामधल्या सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी, फाटा या भागांमध्ये देखील भूकंपाचे हे धक्के जाणवल्याची माहिती खरं तर प्राप्त झालेली आहे। एकूण आपण बघतोय कसरा घाटापासून तर अगदी रामशेज किल्ल्यापर्यंत खरं तर ह्या ठिकाणी भूकंपाचे धक्के हे खरं तर जाणवल्याचं सांगण्यात येत आहे। एकूण आपण बघतोय जिल्हा प्रशासनाने देखील आवाहन केलंय, भूकंपाची जी तीव्रता आहे ती काहीशी कमी असल्यामुळे कुठेही घाबरून जाऊ नका। या सगळ्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासन देखील लक्ष ठेवून आहेत आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये देखील ज्या ठिकाणी हे भूकंपाचे धक्के जाणवले त्या ठिकाणी सगळे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी हे पाहणी करणार आहे। अनेक ठिकाणी आपण बघतोय घरांना तडे गेलेले आहेत। ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या घरांचे व्हिडिओ जे आहेत आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं। तर शहरी भागामध्ये काही लिफ्टमध्ये नागरिक असताना देखील हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे जे सीसीटीव्ही आहेत ते देखील खरं तर समोर आलेले आहे। त्यामुळे एकूणच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। अद्वी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।